तुमची गोष्ट नाही सांगत आम्ही. टीव्हीच्या पुढं कोणती सिरियल रे थे? उतरण उतरण. उतरण कोणती सिरियल? छोटी बहू. कोणती सिरियल आहे? उतरण. उतरण काही दिवसांना लागन चढण, घसरण, पसरण. एक सिरियल आली छोटी बहू. छोटी बहू बडी बडी सास. आणि दोन्ही मिळून भांडण. तारक मेहताचा उलटा चष्मा. आणि त्याच्यात तो कोण राहते हो पोरी? कोण आहे? जेठालाल. पहा जेठालाल. ते पहा तिकडून आवाज आला बरोबर. जेठालाल म्हणून तर पोपटलाल पैदा होऊन अशी गरज आहे. आणि म्हणून आपल्याला सत्संगात या. कुठे या? इथं. अरे मी तर तरुण भावाला सांगल, काही कोणीच कोणावर प्रेम ना करत. अरे जोडी कशी पाहिजे तर भीमराया रमाई सारखी. जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्री माई सारखी. आताच्या जोड्या पाहतो ना आपण. आताच्या जोड्या पाहतो आपण. आताच्या जोड्या पाहतो आम्ही बांधून बुंदून मोटारसायकलवर. कोणाच्या गाडीवर बसून चालली शेवट लोक नाही समजत. जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्री माई सारखी. आता जोडा पाहतो तुम्ही. प्रिय कुठं त्या पार्क मध्ये गेल्यावर प्रिय हातात हात धरून, तुझं नाव मी कशावर लिहू प्रिय? शात्यावर लिहू का हातावर लिहू? ते पोरगी राहते बाबू, शात्यावरही नको लिहू हातावरही नको लिहू. तुझ्या धमक असन तर सातबाऱ्यात टाक. किती गोड बोलते. अरे कोणीच कोणाच्या जीवावर प्रेम ना करत. 21 वर्षाची नवरी 25 वर्षाचा नवरदेव जेवाले बसलीवर पोळी घ्या ना, चपाती घ्या ना, भजे घ्या ना. आणि तेच जोडपं म्हातारं होऊ द्या बरं. म्हणजे 60-70चा तिचा मालक, 70चा आणि 60-65ची बायको. म्हाताऱ्या एक पोळी कमी खा. म्हाताऱ्या एक पोळी कमी खा. म्हाताऱ्या भजे कमी खा. म्हाताऱ्या कढी कमी पे, नाही तर धोत्रात ऍक्सिडेंट. याले प्रेम म्हणते का? याले प्रेम म्हणते का? कोणी कोणी म्हणते, कोणी कोणी म्हणते महाराज आमचं खूपच प्रेम आहे. काही काही पोट्टे म्हणते महाराज आमचं खूपच प्रेम आहे. अबे काही प्रेम गिम नाही. हे प्रेम कौवरी. आम्ही बिन्यानं 1.5 तास बोलतो का? हे कौवरी. जेव्हा तुया ATM मध्ये पैसे आहेत तैवरी. आणि तुया ATM खलास झालं रे की तेरा यहाँ कोई नहीं, 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 तेरा यहाँ कोई नहीं. आणि म्हणून भाऊ आम्हाला त्या सत्संगात या, संताच्या सत्संगात या, आम्हाला विहारात या. कशा करता? आणि आपलं जीवन सुंदर बनवून घ्या. अरे रमाईचे मुलं मरण पावले, सावित्री माईचा त्याग आठवा. अरे एक विधवा काशीबाई नावाची ब्राह्मण स्त्री जीव द्यायला जात होती. काय तर तिला धरून आणलं ज्योतिबा फुल्यांनी. आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये तिची डिलिव्हरी केली आणि तिचा मुलगा दत्तक घेतलं. काय नाव ताई त्या दत्तक मुलाचं? यशवंत. ताईसाठी टाळी वाजून द्या. त्याची गरज आहे. हेच तर माहिती पाहिजे आता. आणि त्याला शिकवलं ताई, त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं. आणि मोठ्या स्वतःचं नाही रे. अरे आता पाहतो ना, लग्न झालं मुलगा नाही झाला तर त्याची माय म्हणते कुठे वांजोटीच्या मागं लागला रे, तुले साथ देतो ना रे करून, असं म्हणते. परंतु ज्योतिबानं सावित्रीला कधीच नाही म्हटलं. आता तर पोरी भेटून नाही राहिल्या हो. आता तर पोरी भेटून नाही राहिल्या. आणि याले दोषी आपणच आहे. याले दोषी आपणच आहो. आणि याले दोषी
ज्या विज्ञानानं सांगितलं 20-25च्या वर्षाच्या अगोदर लिंग परीक्षण आलं आणि त्याच्यात माहीत व्हायला लागलं मुलीचं भ्रूण आहे तर तिला मारून टाकलं, मुलीचा भ्रूण आहे तर तिला मारून टाकलं, पोरी पोटातल्या पोटात मारल्या म्हणून तर आज रेशो कमी झाला. 853च मुली आहे आणि 1000 पुरुषाच्या मागं. केवढं मोठं जिथं तिथं आम्हाला म्हणते महाराज, आम्हालाही सांगते जिथं तिथं पाहिजे ना आमच्या बाबूसाठी. गरीबाची असली तर चालन, अबे गरीबाची नाही, मोठ्याची नाही, पोरगीच नाही भेटून राहिली. जिथं तिथं परिस्थिती बिकट झालेली आहे. 550चा तुंगा दिसते आपल्याला आणि कोणी आमची सोयरी करून कोठीतरी आमचं जमन दिसली एखादी नवाड्या गावची पोरगी तर असे मटमट वाननेरा सारखे पाहिजे. अशी परिस्थिती आली, भयंकर परिस्थिती. आणि याले कारण आपणच आहे. पोटातल्या पोटात मुली मारल्या आणि हे कोणामुळं, हे कशामुळं? कारण त्या व्यवस्थेनं स्त्रीचं स्त्रीत्व नाकारलं, तिला हीन लेखलं, ज्या धर्मग्रंथानं हीन लेखलं याचं कारण आहे भाऊ, म्हणून तिला हीन लेखलं. परंतु या महापुरुषानं तुम्हाला इथं बसवलं. तुकडोजी बाबा, गाडगे बाबा हे सगळे परिवर्तनवादी साधू संत महापुरुष यांनी आपल्याला माणसात आणलं. सावित्रीबाईनं आम्हाला घडवलं की सरकारी हुद्द्यावर मुरली बसली असती का? सरकारी हुद्द्यावर मुरली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? महापुरुषांची गरज आहे. या गाडगे बाबा, तुकडोजी बाबा या महापुरुषांनी आपलं जीवन राखणांगोळी केली. नगराज भाऊ गायकवाड करून 200 रुपये मिळाले. पार्टी आभारी. अरे किती मोठा संघर्ष आहे हो, किती मोठा त्याग आहे या महापुरुषांचा. सरकारी हुद्द्यावर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री माईचे उपकार आहे. आपण इथंपर्यंत आला, इथं बसलो तर कुणामुळं? सावित्री माईमुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं. आज बाबासाहेब आंबेडकरांना त्या विद्यापीठात सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक त्या महापुरुषाला म्हणतात. आणि म्हणून त्या प्रतीकाची आम्हाला गरज आहे, त्या भीमरायाची गरज आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजाची गरज आहे. आणि म्हणून आता त्यातला दोषी मी आहे का दादा? मी सुरू राहतो ना, मी तर प्रांगणात आहो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, तथागत भगवान गौतम बुद्ध की विजय. आणि म्हणून भाऊ या महापुरुषांना आम्हाला समजून घ्यायचा आहे आणि हा विचार समतेचा, ममतेचा हृदयात घ्यायचा आहे भाऊ. आणि ज्या महापुरुषांनी पुस्तकावर एवढं मोठं प्रेम केलं की माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया अपराची छाया, चांदण्याची छाया अपराची छाया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता.
विठ्ठलाचा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा. आईचा उभार देत होता सारा, आईचा उभार देत होता सारा. भीमाई परी चिल्ल्या पिल्ल्यावरी, भीमाई परी चिल्ल्या पिल्ल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, चांदण्याची छाया, बाबराची छाया होता माझा भीमराया, होता माझा भीमराया. अहो, हे महाकवी वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं गाणं आहे. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी. वामनच्या मनी येते जुन्या आठवणी, वामनच्या मनी येते जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी. संबोधी कामेश ताकसांडे यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. होता माझा भीमराया, चांदण्याची छाया, धनराज गायकवाड यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. चांदण्याची छाया, बाबराची छाया, बाहुलीची छाया होता माझा. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मणी येती जुन्या आठवणी. वामनच्या मनी येते जुन्या आठवणी, वामनच्या मनी येते जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, मोठ्या जिवाळ्यानं हे गाणं लिहिलं हो वामनदादा कर्डकांनी. रामकुंडावरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया, बाबराची छाया, चांदण्याची छाया, बाबराची छाया, बाहुलीची छाया होता माझा भीमराया, बाहुलीची छाया होता माझा भीमराया. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, विजय असो, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा. विजय असो. आणि म्हणून भाऊ आपल्याला त्या जोडीची गरज आहे. जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्रीबाई सारखी. एवढे मोठे महापुरुष जन्मास आले पूर्ण आपल्या देशात. कोण्या देशात? आपल्या देशात. एवढे साधू संत कोण्या देशात आले? आपल्या देशात. एवढे मोठे मोठे महापुरुष कुठं आले? आपल्या देशात. एवढे मोठे मोठे लोक, एवढे मोठे मोठे महापुरुष आपल्या देशात आहे. आणि आपला धुरा दुसरा समोर समोर सरकवणारी लोक कुठं आहे? आमच्याच देशात आहे. तरी शेवटी मरा लागते. बरं मरा लागते. लोक काही लोक मरायला एवढे भेटे का काही विचारायचं काम नाही. एका जणानं डॉक्टरच्याच घरापाशी घर बांधलं. म्हणे महाराज डॉक्टरच्या घरापाशीच घर बांधतो. काहून? कवा अटॅक येईन नेम नाही. कवा अटॅक येईन नेम नाही. आता ह्या गोष्टीला कवाडे दादा 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. मागच्या वर्षी तो डॉक्टरच मेला. म्या म्हणलं आता तू मोर. अरे किती मोठा घमेंड हो, किती मोठा घमेंड. एक जण नागपूरचा सावकार सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय.
20 रुपये आभारी आहे. हा 520 रुपये आभारी आहे. हा 520 रुपये आभारी आहे. पार सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय, सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय सावकार. खूप मोठा आणि खूप घमेंड सोन्याच्या चमच्यानं पोहे खात जाय. एक दिवस पोहे खाता खाताच त्याला वाट्या आला.